21वी गाथा आहे. विषासारखेच पाप टाळणे. तर ही जी काही गाथा आहे, तिची कथा या प्रकारची आहे, की तथागत भगवान बुद्ध जेतवनात विहरत असताना महाधन नावाच्या धनी व्यापाऱ्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. तर हा जो काही महाधन नावाचा एक श्रीमंत व्यापारी असतो, एकदा 500 दरोडेखोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले असते, परंतु त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. मधल्या काळात त्यांना असे ऐकायला मिळाले, की तो श्रीमंत व्यापारी 500 बैलगाड्यांवरती काही किमती वस्तू लादून त्या विकण्यासाठी निघत आहे. त्यावेळी महाधन व्यापाऱ्याने काही भिक्षूंना कळवले, की जर त्या दिशेने ते येण्यासाठी उत्सुक असल्यास त्यांनी त्यांच्याबरोबर अवश्य यावे. त्यांची सर्व प्रकारे काळजी घेऊन त्यांचे संरक्षण केले जाईल, असे त्याने त्यांना वचन दिले. व त्यामुळेच 500 भिक्षू महाधनासोबत जाण्यास तयार झाले. महाधनाच्या त्या प्रवासाची त्या चोरट्यांना कुणकुण लागली व त्यामुळेच व्यापाराच्या ठरलेल्या पुढच्या मार्गावर अगोदरच जाऊन 500 बैलगाड्यांसह असलेल्या जमावाची ते वाट पाहत बसले. मात्र त्या जंगलात जे ते दरोडेखोर वाट पाहत बसले, त्या जंगलाच्या बाहेरच व्यापाऱ्याने काही दिवसासाठी मुक्काम ठोकला. ही बातमी त्या चोरांना समजताच व्यापाऱ्याच्या मुक्कामावर दरोडा घालण्याचे त्यांनी ठरवले. चोरांचा असा बेत व्यापाऱ्याला समजल्यावर त्याने लवाजम्यासहित परत फिरण्याचे ठरवले. लगेच ही बातमी चोरांना कळल्याबरोबर व्यापाऱ्याच्या परतीच्या रस्त्यावर येऊन चोर थांबले. चोराच्या त्या मुक्कामाची बातमी काही ग्रामवासियांनी व्यापाऱ्याला कळवली. तेव्हा त्या व्यापाऱ्याने शेवटी त्या गावातच काही काळासाठी मुक्काम ठोकण्याचे ठरवले आणि व्यापाऱ्याने त्याचा हा बेत या 500 भिक्षूंना सांगितला व ते भिक्षू स्वतः श्रावस्तीला परत आले. श्रावस्तीला परतलेल्या 500 भिक्षूंनी जेव्हा जेतवन महाविहारामध्ये भगवंताची भेट घेतली, तेव्हा वंदना करून बाजूला बसले व घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यावर भगवान म्हणाले, भिक्षूंनो, महाधन व्यापाराने स्वतःला चोरापासून दूर केले. त्याला जगण्याची इच्छा असते. तो स्वतःला विषापासून दूर ठेवतो. त्याचप्रमाणे भिक्षूंनो, हे तीनही लोक चोरांपासून अवरुद्ध केलेल्या मार्गाप्रमाणे आहेत. मनुष्याची जीवनयात्रा कित्येक प्रकारच्या पापरूपी कर्म पापकर्मरूपी चोरांनी थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पापकर्मापासून, अकुशल कर्मापासून सदैव दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवाय. असा जो बुद्धिवान पुरुष जाणतो, तो त्या अकुशल कर्मापासून दूर राहून त्या महाधनिक व्यापाऱ्याप्रमाणे आपला जीवन प्रवास सुखाचा करतो. जे रस्ते आपल्या धनाची सुरक्षा करू शकत नाही, त्या रस्त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. संकटग्रस्त रस्त्याने गेल्याने धन व जीवन सुद्धा गमावण्याची पाळी येऊ शकते. अशा वेळी अशा रस्त्यांचा त्याग करणे हेच श्रेयस्कर आहे. आपल्या आत अनेक शत्रू बसलेले आहेत. घृणा, लालच, द्वेष, अहंभाव, स्वामित्वाची भावना इत्यादी असे अवगुण आपल्या चित्ताचे लुटारू आहेत. ते कळत न कळत आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळी आपल्या संरक्षण बळाची मर्यादा लक्षात घेऊन महाधन वाण्याप्रमाणे त्या लुटारूंपासून आपले संरक्षण करायला हवे, असे भगवंतांनी सांगून वरील गाथा उच्चारली आहे. ज्याचा भावार्थ असा आहे, लहान जमावाचे पाठबळ असलेला महाधनिक ज्याप्रमाणे भयप्रद मार्ग सोडून देतो, जीवनात जगण्याची इच्छा धरणारा मनुष्य विष सोडून देतो, त्याचप्रमाणे सुखाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने पापकर्म सोडून द्यावे. तर याप्रमाणे ही गाथा आहे. आणि अ, ज्याप्रमाणे डाकू, चोर, दरोडेखोर हे डाका टाकतात आणि चोरून नेतात. त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या नकारात्मक भावना आहेत,
कुशल भावना आहेत, त्या सुद्धा माणसाचं जे काही शांती, संतुष्टी आहे, ते लुटून नेत असतात, चोरून देत असतात. तर या गाथेच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केले आहे. तर जे काही आपले काया, वाचा आणि मनाचे जे काही अकुशल कर्म आहेत, तर त्या अकुशल कर्माचे जे काही मूळ आहे, ज्याला विष म्हटलेलं आहे, तर ते जे काही मूळ हे 3 प्रकारचे आहेत, 3 आहेत. ते त्याच्यातला पहिला आहे मोह म्हणजे अज्ञान, लोभ आणि द्वेष. तर ह्यामुळेच मनुष्य स्वतःबरोबर इतरांनाही दुःखी करत असतो. ह्या नकारात्मक भावनांनाच बुद्धांनी विकार, दरोडेखोर आणि विष म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे दरोडेखोर माणसांवर हल्ला करतात, तेव्हा ते संख्येने जास्त असतात. मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही. त्याचप्रमाणे ह्या अकुशल भावनांचे आहे. एक मनात उद्भवलेली नकारात्मक भावना त्याच्या पाठोपाठ अनेक छोटे-छोटे त्याचे जे काही कुशल रत्न त्यांना एक छान नाव देतात. पिलावळ म्हणजे ते काही पिले म्हणतो आपण नाही का? त्यांचे छोटे-छोटे जे काही बच्चे उपस्थित होतात. म्हणजे लोभ, मोह, द्वेष हे जे काही 3 मूळ नकारात्मक भावना आहेत, तर त्यांचे जे काही क्लेश आहेत, उपक्लेश आहेत, तर ह्यांचा त्याच्यावर खूप भडीमार होत असतो. जेव्हा ह्या जर 3 मूळ भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाल्या, तर त्याच्यासोबतच त्या बाकीच्या भावना सुद्धा आपल्याला त्रास देत असतात. आणि मग अशा प्रकारे मी याच्याबद्दल म्हणजे आपल्याकडे याच्यावर 6 मूळ क्लेश आणि 20 उपक्लेश सांगितलेले आहेत अकुशल मानसिक विकारांचे. परंतु मी मला वाटते मला आता आठवत नाही, परंतु विनय पिटक किंवा बुद्धचर्या याच्यामध्ये मी वाचत असताना मला जवळपास म्हणजे 70 ते 80 हजाराच्या वर काहीतरी असं ह्या भावना आहेत नकारात्मक. असं म्हणजे मी वाचलेलं मला आठवते आहे. तर अशा प्रकारे अ, आणि अशा या अकुशल भावनांनाच बुद्धांनी पापकर्म म्हटलेलं आहे. अशा प्रकारे मनुष्य ह्यांच्या हमल्यात एकदा कसा सापडला, तर तो म्हणजे काय करतो, ते एकदम मनुष्याचं जे काही जीवन आहे, ते अगदी मृतपाय बनतं. ते म्हणजे शांती संतुष्टीचं, आनंदाचं, मैत्रीचं जीवन तिथे राहत नाही. तर जीवन ते कसं मृतप्राय जीवन बनते. त्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. एक प्रकारे म्हणजे जसं विष घेतल्यानंतर माणूस म्हणजे जसा कसा तो एक तर तो बेशुद्ध जातो किंवा पंगू अवस्थेमध्ये जातो किंवा तो एक मृत होतो. त्याचं जीवन संपते विषावणे, जहर नाही का? तर त्याच्याने जीवन आपलं संपुष्टात येते. तर त्याचप्रमाणे ह्याचं सुद्धा आहे. तर अशा प्रकारे या नकारात्मक भावनेमुळे माणूस एक प्रकारे आपली माणुसकी सुद्धा गमावून बसतो. तर आज आपण पहिल्यांदा या विषयाबद्दल पाहणार आहोत. हे जे काही मूळ 3 विष आहेत त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये अ, हे जे काही 3 विष आहेत, तर ह्याच्यामध्ये जे म्हणजे सर्वात जे मोठं अंग आहे, ते मोहाचं आहे. म्हणजे मोहाला अज्ञान म्हटलेलं आहे. मोह हा पाली शब्द आहे. तर अज्ञान म्हटलेलं आहे. आणि अ, संपूर्ण जे काही मनुष्याचं जे काही जीवन आहे, त्या जीवनामध्ये अ, जे काही जगामध्ये जे काही मनुष्य प्राणी आहेत, तर त्यांचं हे अज्ञानामध्ये खूप जास्त म्हणजे त्यांचं जे अज्ञानामध्ये माणूस हा खूप जास्त वेळ घालवताना दिसतो आहे. आणि बुद्धिझममध्ये याला चित्राच्या माध्यमातून दाखवले आहे. त्याला भवचक्र म्हटलं आहे. आणि त्या भवचक्रामध्ये 4 वर्तुळं दाखवलेली आहेत. त्याच्या पहिल्या वर्तुळामध्ये लोभ, मोह, द्वेषाचे प्रतीक म्हणून काही प्राणी दाखवलेले आहेत. तर ते मनुष्याशी कसे संबंधित आहेत, हे आपण बघणार आहोत.
तर पहिलं जे काही अज्ञान आहे, तर अज्ञानाचं जे काही प्रतीक इथे सांगितलेलं आहे, मोहाचं प्रतीक, ते डुक्कर सांगितलेलं आहे. तर बंधू-भगिनींनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की डुकराला जनरली सर्वच जण म्हणजे ओळखतात. बघितलेला आहे सर्वांनीच आणि तो कसा आहे, तो काय करत असतो हे माहीत आहे. कारण अ, आपल्या डोळ्यासमोर जेव्हा तो डुक्कर येतो, की त्याच्या अनेक प्रतिमा आपल्या बनत असतात मनामध्ये. तर तो काय असतो, की त्याला आपण कधीही पाहतो तर तो किचडामध्ये, दुर्गंधीमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतो, नाही का? आणि त्याचं जर अन्न बघितलं, तर तो काही चांगलं अन्न खात नाही, तर तो दुर्गंधीयुक्त अन्न नेहमी खात असतो. त्याचे डोळे बघितले तर डोळे नेहमी बारीक असतात आणि नाक त्याचं तोंडापासून बरचसं लांब असते आणि तो डोळे असून सुद्धा आपल्या डोळ्याचा उपयोग करत नाही. जसं माणूस बुद्धी असूनही बुद्धीचा उपयोग करत नाही. तसा त्याचप्रमाणे हा डुक्कर त्याचं प्रतीक म्हटलेलं आहे अज्ञानाचं. तो आपल्या डोळ्याने काय चांगलं आणि काय वाईट हे तो बघत नाही. तर तो नेहमी आपलं नाक हलवत असतो आणि ते जिकडे कुठे त्याला दुर्गंधी येत असेल त्या दिशेने तो धावत जात असतो. त्याला तुम्ही कधी चांगलं पण ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याचं जर काही चांगलं पालन-पोषण केलं, अनेक कथांमधून आपण बघतो, तर तो काही वेळ मध्ये राहतो, परंतु जसंही तुम्ही त्याला सोडलं, फ्री सोडलं, तर तो काय करतो घाणीकडेच पडतो. तर अज्ञान हे असंच आहे. अज्ञानाला आपण खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रज्ञेपासून म्हणजे दूरच राहील. त्याच्यातच त्याला आनंद वाटत असतो आणि त्याच्यातच तो आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु असं मात्र होत नाही. एक प्रकारे त्याचा रंग सुद्धा काळा असतो आणि काळा रंग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर अंधार येतो, नाही का? आणि अंधार म्हणजे काय झाला एक प्रकारे काळोख झाला आणि काळोख म्हणजेच काय? तर असं नाही म्हणतो का आपण, की एक दिवाखाली अंधार असते. म्हणजे दिवा असतो, प्रकाश असते, परंतु त्याच्या खाली मात्र अंधार असते. म्हणजे आपल्याला त्याची स्पष्टता नसते. त्या प्रकाशाबद्दलची जागृती आपल्याला नसते. तर असं हे कारण त्याला त्याच्यामुळे, त्या अज्ञानामुळे चांगलं आणि चांगलं आहे की घाण आहे, हे त्याच्या डोळ्यासमोर असून सुद्धा तो ओळखू शकत नाही. असंच म्हणजे मनुष्य सुद्धा काय करतो आपल्या अज्ञानामुळे त्याला वस्तू स्पष्ट दिसत नाही. जसं आहे तसं तो पाहू शकत नाही. खरं-खोट्याची त्याला म्हणजे जाण नसते आणि तो एक प्रकारे चाचपडत असतो. एखाद्या म्हणजे धुंदीत असल्यासारखा आणि त्याला स्पष्टता सुद्धा नसते. बुद्धाच्या प्रज्ञेचा प्रकाश अ, म्हणजे जर आपण बघितलं, की आपल्याला इतके वर्ष झाले आहेत बुद्ध होऊन की बाबासाहेबाचं, तर आजही आपला समाज म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून का आंधळे प्रमाणे वागतो आहे. म्हणजे अज्ञानातच आता पण तो जगताना दिसत आहे आणि आपल्याला माहीत आहे, की आज आता ह्याच महिन्यामध्ये आपल्याला माहीत आहे, की विजयादशमीला धम्मक्रांती झालेली आहे. आपण बौद्ध झालेलो आहोत आणि अनेक पुस्तकांचे मेले लागतात आणि त्या पुस्तकाचा सगळ्यात जास्त खप ह्या दिवशी होतो म्हणतात, विकल्या जातात. अनेक लोकं हजारो रुपयाची पुस्तकं विकत घेतात आणि ती काय करतात, तर कपाटामध्ये भरून ठेवतात आणि आमच्याकडे एवढी पुस्तकं आहे म्हणतात. मात्र त्या धम्माचा योग्य प्रकारे आपल्या जीवनामध्ये वापर करत नाही. नेमका बाबासाहेबांनी कशाला हा धम्म दिलेला, हे जाणून न घेतल्यामुळे ती बंद कपाटामध्ये त्यांची पुस्तकं पडलेले आहेत आणि अजूनही ते दुःखाचा सामना करत आहे. जेव्हा की बुद्ध धम्म हा तुम्हाला सुखाकडे नेणारा आहे, निर्वाणाकडे नेणारा आहे, प्रज्ञेच्या माध्यमातून मैत्री शिकवणारा आहे, करुणा शिकवणारा आहे. परंतु हे सगळं न होता पाहतो आहे की आपले जो काही मनुष्य आहे, तो आजही त्या अज्ञानामध्ये राहताना दिसत आहे. आणि
तो काय करतो आहे, की अज्ञानामुळे एक प्रकारे त्याचा म्हणजे लोभ पण वाढतो आहे आणि लोभामुळे त्याचा द्वेष पण वाढतो, अहंकार पण वाढतो आहे आणि हे माझं, ते माझं, घर माझं, वस्तू माझी, माझा मान, माझी प्रतिष्ठा, मी आणि माझ्यासाठीच तो काय करतो आहे, संपूर्ण आयुष्य घालवताना तो दिसतो आहे. या अज्ञानामुळेच तो बुद्धाचा धम्म जाणून घेत नाही आणि जो काही म्हणजे जे काही अज्ञान आहे, शाश्वतवाद आहे, की हे असं आहे, ईश्वरीय धर्म आहे आणि तुझ्या प्रार्थनेनेच मी सुखी होऊ शकतो किंवा उच्छेद खाओ पिओ मजे करो इस जीवन में कुछ नहीं है. मला तो दृष्टिकोन जो आहे, तो घेतल्यामुळे अजागृतीमुळे तो काय करतो आहे, जीवन अ, जगत आहे आणि म्हणून आजही अ, दुःख त्याची पाठ सोडत नाही आहे. तर दुसरा जो काही आहे तो लोभ आहे. हे एकमेकावरच आधारित आहेत हे तिन्ही विष. तर लोभ म्हटलं, की लोभ हा काय करतो आहे, हा वाढवतो. म्हणजे त्याच्यामध्ये माणूस कधीही संतुष्ट नसतो. तो नेहमीच असमाधानी असतो. तर लोभ ही एक असं असमाधानाची भावना आहे आणि अ, जसं तिथे अज्ञान हे डुक्कर प्रतीक होतं, तर इथे लोभाचं प्रतीक कोंबडा सांगितलेलं आहे या भवचक्रामध्ये आणि तो काय करत असतो, कोंबडा सतत दाणे टिपत असतो आणि इकडे-तिकडे तो पाहत असतो. आणि कोणी दाणे जर टिपायला आलं, की तो धावून जात असतो. म्हणजे त्यांना तो हाकलत असतो, की ह्या दाणे जे काही आहे त्याच्यावर काय एक प्रकारे माझाच अधिकार आहे. याच्यावर दुसऱ्या कोणाचा अधिकार नाही. तर इथे सुद्धा आपण बघत आहोत, की लोभामध्ये माझं आहे, माझीच ती भावना आहे. लोभाला पाली भाषेमध्येच राग म्हटलेले आहे. आणि हा जेव्हा कोंबडा असं करतो, तेव्हा तो हेही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघितलं असेल त्याची क्रिया, की ते जेव्हा तो 2-4 दाणे टिपतो आणि तो मान वर करून इकडे-तिकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, की मी लोभी नाही आहे. जसं मनुष्य, तो खूप लोभातही असतो, तरी तो लोकांच्या समोर मात्र हे दाखवत असतो, की मी लोभी नाही आहे. तर त्याला कोंबड्याला ते मनुष्याचंच एक प्रतीक म्हणून घेतलेलं आहे. तर तो सुद्धा म्हणजे असं करताना आपल्याला दिसत असतो. मात्र त्याला लोभ असतो आणि म्हणूनच तो आपल्या जवळ कोणाला येऊ देत नाही. तर लोभाला पाली भाषेमध्ये राग म्हटलेले आहे. म्हणजेच आपल्याला आवडणाऱ्या इंद्रिय दृष्टीच्या प्राप्तीची तीव्र इच्छा बाळगणे व ते मिळवण्यासाठी त्या वस्तूला आपल्या अहंकाराचा भाग बनविणे. ती प्राप्त करण्यासाठीची जी इच्छा बाळगणे आणि त्याच्यामुळे मी सुरक्षित राहील, अशी ही लोभाची भावना असते. तर मनुष्याला सर्वात जास्त लोभ कशाचा असतो? तर पैशाचा. प्रत्येकाला वाटते, की माझ्याकडे म्हणजे खूप पैसा असला पाहिजे. आणि ह्या पैशासाठीच आपल्याला माहीत आहे, की माणूस किती म्हणजे खालच्या थराला जातो. कधी-कधी म्हणजे ह्या पैशासाठी जीव सुद्धा गमवावा लागतो. जर तुम्ही बघितलं तर आत्ताचं जे काही उदाहरण आहे, नागपूरमध्ये घडलेलं नाही का, की म्हणजे की कोणीतरी व्यवसाय करते आहे. त्या व्यवसाय त्याचा चांगला चालत आहे किंवा त्याच्याकडे कस्टमर जास्त जात आहे आणि आमच्याकडे कस्टमर कमी येत आहे. तर म्हणजे एक प्रकारे त्याच्यात लोभ आहे आणि लोभातून द्वेष सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्या माणसाला म्हणजे खतम केल्या जाते. तर हे किती म्हणजे लोभाची म्हणजे ही भयानकता आहे. आणि त्याच्यानंतर असंही म्हणू शकतो, की लोभातून माणुसकी सुद्धा म्हणजे विसरत असतो. तो आपले परके हे विसरत असतो. तो फक्त स्वतःचा आणि जे काही माझं आहे त्याचाच तो विचार करतो. जरी ही गोष्ट खरी असली, की मनुष्याला जीवन जगण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. पैशाशिवाय माणूस आपल्या ज्या काही गरजा आहेत, त्या तो पूर्ण करू शकत नाही. ज्या काही आवश्यक गरजा आहेत, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा तो पैशाशिवाय तो पैसा नसेल, तर त्याच्या जीवनात दुःख येईल, नाही का? तर निश्चितच पैसा पैशाची गरज सर्वच मनुष्य मात्राला आहे.
मात्र जी काही हाव आहे मिळवण्याचा, तर ती मात्र माणसाला विकाराकडे नेते. विकृततेकडे घेऊन जाते. जेव्हा आपण बघतो, की माणूस इथे जेव्हा त्याची हाव निर्माण होते अनेक गोष्टी मिळवण्याची, की मी सांगितल्याप्रमाणे, की त्याच्या इंद्रियाला वाटते, की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे आणि ते घेण्यासाठी मग त्याला पैशाची गरज असते आणि ह्याच्यासाठी मग तो काय करतो, की काहीही पण अकुशल मार्गाचा तो अवलंब करतो ते मिळवण्यासाठी. कारण त्याला वाटते, की हे हे गोष्ट माझ्याकडे असल्यामुळेच मी सुखी राहू शकते किंवा ही गोष्ट माझ्याकडे असल्यामुळेच मी समाधानी राहू शकते. ह्या गोष्टीमुळेच मला म्हणजे सन्मान मिळू शकतो. ह्या गोष्टीमुळेच माझं पद सुरक्षित राहू शकते. तर अशा ह्या लोभामध्ये माणूस म्हणजे अडकलेला असतो. लोभ हा एक प्रकारे म्हणजे पैशाचाच असतो नाही तर अनेक अनेक गोष्टीचा माणसाला लोभ असतो. कोणाला खाण्याचा लोभ असतो, कोणाला कपड्यांचा लोभ असतो, कोणाला गाड्यांचा लोभ असतो. तर अनेक प्रकारे माणसाला त्याचा लोभ असतो. इथे म्हणजे आपण 2 प्रकाराने पाहू शकतो, की ठीक आहे खाण्याचा लोभ आहे. परंतु इथे आपण हेही बघितलं पाहिजे, की खाणे म्हणजे ही काही वाईट गोष्ट नाहीये. कारण ती तर अन्न आहे आणि शरीराला पोसण्यासाठी आपल्याला अन्नाची पण गरज असते. परंतु जेव्हा ही गरज आहे, ही विकृतीकडे जाते. म्हणजे शरीराला पुरेसं अन्न मिळालं, की माणसाने तृप्त झालं पाहिजे. परंतु माणूस इथे तृप्त होत नाही. तर मग तो जेवण झाल्यावरही आणखी अधिकच त्याला आवडणाऱ्या गोष्टी तो खातच सुटतो. म्हणजे ही त्याची एक प्रकारची काय झाली, की विकृत गरज झाली. अशाच प्रकारे म्हणजे समजा आता अनेक लोकांना आपण पाहतो, की डायबिटीज असते आणि त्या डायबिटीजमध्ये म्हणजे त्यांना काही गोष्टी खाण्यासाठी मनाई केली जाते. परंतु तिथे जर एखादा म्हणजे खूप खाण्याचा लोभी माणूस असेल, तर त्याच्याने ते राहवत नाही. त्याच्या हे तो अजागृत असतो. लोभामध्ये असल्यामुळे तो एक प्रकारे अजागृत असतो आणि त्याच्या लक्षात येत नाही, की साखर ही माझ्या शरीरासाठी विषाचं काम करणारी आहे. जसं विष शरीराला हळू संपवते नाही का? त्याप्रमाणे हे विषासारखं आहे. जर एखादा बीपीवाला माणूस असेल, तर आणि त्याच्या जेवणातून जर त्याला खूप चटपटं खायची सवय असेल, मोह असेल, लोभ असेल त्याचा, तर त्याला सुद्धा ते एक प्रकारे जहरासारखं आहे. मीठ हे एक प्रकारे जहरासारखं आहे. जर ते अनुचित मात्रामध्ये जर घेतलं, तर शरीरासाठी पोषक ठरते. परंतु जर त्याचा तुम्ही अतिरेक केला, त्याचा जर विकृतपणा केला, तर ते शरीरासाठी जहरासारखं शरीराला त्याचा हे होत असतो. तर अशासारखा हा जो लोभ आहे, मी आणि माझं, ह्याच्यामध्ये अनेक पैलू सुद्धा आहेत, की ह्या लोभामध्ये म्हणजे या लोभामुळे आपण बघतो आहे, की दुसऱ्यांचे अधिकार आपण हिसकावून घेतो. अं, समाजामध्ये, प्रांतामध्ये याच्यातून भेद निर्माण होतो. भेदाची भावना, जातीभेद ह्याच्यातून करत असतो आणि आज जे काही समाजामध्ये जे अराजकता माजलेली आहे, तर हे या लोभामुळे की माझा समाज समोर गेला पाहिजे, माझ्या समाजाची मुलं समोर राहिली पाहिजे किंवा माझा जो काही देश आहे किंवा माझं तर ही एक प्रकारची स्पर्धा त्याच्यामध्ये निर्माण होते लोभाच्या माध्यमातून आणि हे अकुशलतेकडे आपल्याला घेऊन जात असते आणि विषासारखंच आपल्याला हळू काय करते आहे, संपवत आहे. हे आपण इथून बघू शकतो. जेव्हा इथे अनेक गोष्टी पण आहेत. इथे लोभी जो काही माणूस असतो, तो ढोंग करतो, कपट करतो. त्याला ते गोष्ट जे मिळवायची असते, तो आपली एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तारीफ करत असतो. संग्रहवृत्ती याच्यामध्ये असते आणि एक प्रकारे कंजूसपणा पण त्याच्यामध्ये खूप भरलेला असतो. तो दुसऱ्याला संग्रहवृत्ती असल्यामुळे तो काहीही देण्याची म्हणजे त्याची भावना नसते. त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्टता नसते. जो लोभ आहे माणसाला हळू काय करतो, विषासारखा हळू संपवण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरा जो काही आहे तो द्वेष आहे आणि
हा जो काही द्वेष आहे, हा आपणास आवडणाऱ्या वस्तूपासून दूर केल्याने आपली असुरक्षितता होईल आणि प्रिय वस्तूपासून दूर जाण्याची तिरस्काराने भरलेली भावना म्हणजे द्वेष होय. तर ह्याच्यामध्ये काय असतं, एक प्रकारची बदला घेण्याची भावना असते. आपल्या इंद्रियांना ज्या काही गोष्टी सुखावणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टी दुसरा कोणी जर घेऊ देत नाही किंवा त्याच्यात आड येतो, तर तिथे त्याचा काय होतो, द्वेष निर्माण होतो. आपण बघतो, की जेव्हा एखाद्या म्हणजे मुलाला किंवा मुलीला, मुलगा किंवा मुलगी पसंत येते, त्याला ती खूप त्याच्या मनामध्ये भरते, नाही का, की मला अशीच बायको पाहिजे किंवा असाच नवरा पाहिजे. आणि जेव्हा इथे जे धर्म, जात जेव्हा आडवी येते, तर तिथे आपण हे द्वेषाचं भयानक रूप बघू शकतो. की जात धर्म जेव्हा आडवा येते, की घरचे लोक म्हणजे विरोध करतात, तेव्हा ते त्यांचे शत्रू बनत असतात आणि तेव्हा मग ते इतका द्वेष त्यांचा टोकाला जातो, की तिथे ते आपल्याच माणसांना काय करतात, संपवण्याचा घाट घालतात. तर तिथे या द्वेषातून म्हणजे ते हिंसेकडे सुद्धा म्हणजे जात असतात आणि हिंसेची सुद्धा निर्मिती करत असतात. त्यानंतर आपण बघू शकतो, की म्हणजे एखादा दारू दारूवाला असतो आणि की त्याला रोज दारू पिण्याची सवय असते आणि दारूपायी तो आपलं सगळं काही गमावून बसतो. परंतु त्याला ती एक प्रकारची सवय लागलेली असते, ज्याला आपण लत म्हणतो, नाही का? आणि त्याला ती पाहिजे असते आणि मग तो काय करतो, की ते मिळवण्यासाठी मग तो बायकोला मारतो, मुलाला मारतो आणि या म्हणजे मारण्याच्या याच्यातूनही मग हिंसा उत्पन्न होते आणि एक प्रकारे त्याचं कुटुंबापासून तो तुटतो किंवा स्वतःच तो कधी-कधी त्यांचा जीव घेतो आणि त्याला मग त्याच्या जीवनामध्ये म्हणजे काय ते दुःख येते त्या गोष्टीमुळे किंवा सेक्सच्या बाबतीतही असंच पाहायला मिळते, की याच्या आड जर कोणी येत असेल, स्वतःचा मुलगा, मुलगी, अगदी छोटं बाळ जरी असेल, तरी त्याला संपवण्याचा घाट घातला जातो. तर असं हे जे काही द्वेष आहे, या द्वेषाला बुद्धिझममध्ये कशाची म्हणजे जे आपण ध्यान करतो नाही का, त्याच्यामध्ये जे रूपक सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये उकळत्या पाण्याची म्हणजे उपमा दिलेली आहे. की उकळतं पाणी काय करत असते, तर ते आपल्याला नेहमी काय करत असते, की अ, इजा करत असते, नाही का? उकळतं पाण्याने नेहमी आपल्याला जाळून टाकत असते. तर उकळत्या पाण्याची इथे उपमा दिलेली आहे. आपण नेहमी द्वेषासाठी काय करत असतो, दुसऱ्यांकडे बोट दाखवतो. द्वेषाला आपण म्हणतो, की हा माझा नाही आहे. हा मला द्वेष आला तो तिच्यामुळे. माझ्या बायकोने दारूसाठी पैसे दिले नाही, म्हणून मला द्वेष आला. माझ्या बायकोने मला शिव्या-शाप दिल्या, म्हणून मला किंवा माझ्या नवऱ्याने मला असं वस्तू घेऊन नाही दिली, म्हणून मला द्वेष आला. तर आपण नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवून म्हणजे स्वतःला सुरक्षित करत असतो. असा हा द्वेष असतो. तर जसं द्वेषाची तीव्रता असते, जी टोकाला जाते आणि हिंसेच्या याच्यातून ती अ, म परिवर्तित होत असते. त्याचप्रमाणे थंडा द्वेष सुद्धा आपल्यामध्ये असतो आणि हा थंडा द्वेष मात्र खूप भयानक अगदी म्हणजे जो फटसे जो काही द्वेष येतो त्याच्यापेक्षाही हा थंडा द्वेष खूप भयानक आहे. कारण हा थंड जनरली म्हणजे स्त्रियांमध्ये याला जास्त बघितलं गेलेलं आहे, की स्त्री जेव्हा माहीत आहे, की कुटुंबात राहत असताना अ, आपल्याकडे म्हणजे की 2 नाते हे सगळ्यात जास्त खराब असतात म्हणजे सासू-सुनेचं, नणंद-भावजईचं, नाही का? तर ह्या याच्यामध्ये नेहमीच कुरघुड्या चालत असतात. एकमेकीबद्दल म्हणजे नेहमीच द्वेष असतो. त्याला म्हणजे फारच कमी हे याच्यातही अज्ञानच सांगितलेलं आहे, की अज्ञानात असल्यामुळे आपण या रिश्त्याकडे चांगल्या तऱ्हेने बघू शकत नाही आणि म्हणूनच याला बदनाम केलेलं आहे या रिश्त्यांना. तर हा थंडा द्वेष एखाद्या दिवशी एवढं भयानक म्हणजे स्फोटक बनतो, की तो एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत सुद्धा म्हणजे जात असतो. तर अशा तऱ्हेने आपण बघू शकतो, की हे जे काही 3 विष आहेत, तर ह्या द्वेषाला कसं साप हा त्याचं प्रतीक आहे. द्वेषाचं साप आहे. कारण सापाचा जो काही जहर आहे ते माणसाला जिवंत ठेवत नाही.
आणि साप हा नेहमी फुत्कारत असतो, तसा माणूस सुद्धा त्याला त्या वस्तू भेटल्या नाही की तो त्याचे फुत्कार टाकत असतो. त्याला आवडीच्या गोष्टी मिळाल्या नाही की तो फुत्कार टाकत असतो. तर अशा ह्या 3 ज्या काही लोभ, मोह, द्वेष आहेत, तर ह्या 3 विषापासून, अकुशल कर्मापासून माणसाने स्वतःला काय केलं पाहिजे? वाचवले पाहिजे. आणि ह्यालाच बुद्धाने काय म्हटलेलं आहे? पापकर्म म्हटलेलं आहे. तुम्ही जर जागृतीचं जीवन जगत नसाल, तर ह्या अकुशल भावना ह्या आपल्यामध्ये चोर डाकू सारख्याच म्हणजे आपलं जे काही पुण्यकर्म आहे, जे काही आपण कुशल कर्म केलेलं आहे, याच्यावर काय करत असतात? डाका टाकत असतात आणि ते त्याला उद्ध्वस्त करत असतात. आपलं जीवन जे काही आपण सुखाने, आनंदाने जीवन जगण्याचं जे काही स्वप्न बघत असतो, ते पूर्ण उद्ध्वस्त करत असतात. तर यासाठी जे काही बोधिचर्या अवतार आहे, त्याच्यामध्ये आचार्य शांतीदेवांनी काही सांगितलेलं आहे. तर ते ह्या पापकर्माबद्दल हे जे काही 3 विष आहेत, लोभ, मोह आणि द्वेष याच्याबद्दल शांतीदेव असं म्हणत आहे, की त्यांच्याच त्या भाषेमध्ये सांगते आहे मी, "रुधिर में द्वेष का कांटा रहते, न मन में शांति मिलती है, न शारीरिक सुख, न नींद आती है और न स्थिरता रहती है। द्वेष करने वाले मनुष्य के मित्र भी उदास रहते हैं." तर आपण याचा अनुभव घेऊ शकतो, की निश्चितच जेव्हा द्वेष हा आपल्या मनामध्ये राहत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये शांती नावाचं जी काही गोष्ट असते, ती राहत नाही. माणूस सैरभैर होतो आणि तो सुखाने झोपू सुद्धा शकत नाही. केव्हा मी दुसऱ्याचा काटा काढतो, ज्याचा मला द्वेष आलेला आहे किंवा जो मला ती गोष्ट देत नाही आहे. अशा प्रकारचं जेव्हा त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात, तेव्हा तो काय करत असतो, की तो सुखाने झोपू शकत नव्हतो, जोपर्यंत तो बदला घेत नाही तोपर्यंत. म्हणून परत शांतीदेव सांगतात, की जो व्यक्ती अत्यंत सावधानी से लोभ, मोह, द्वेष को नष्ट करता है, वह वह लोक तथा परलोक में सदा सुखी रहता है. इथे आपण लोक परलोकचं जे काही अर्थ आहे, तो वर्तमान आणि भविष्यकाळ असा घेतला पाहिजे, की जेव्हा आपण वर्तमानामध्ये जी काही कृती करतो, त्याचे परिणाम आपल्याला भविष्यातही काय करावे लागतात? भोगावे लागतात. आणि म्हणूनच ते परत म्हणतात, की अनिष्ट करने के कारण. अनिष्ट म्हणजे वाईट. अनिष्ट करने के कारण तथा अभिष्ट कार्यों में बाधा के कारण उत्पन्न दौर्मनुष्य का भोजन पाकर, दौर्मनुष्य म्हणजे वाईट मनोवस्था, द्वेष प्रबल होकर लोक परलोक में नष्ट करता है. तर याचा अर्थ असा आहे, की जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी वाईट चिंततो किंवा इतरांच्या चांगल्या कार्यामध्ये बाधा आणतो, अडचणी निर्माण करतो, तेव्हा आपल्या नकारात्मक, अकुशल ज्या काही वाईट मनोवस्थांना एक प्रकारचे अन्न मिळत असते. म्हणजे एक प्रकारचं खतपाणी असते त्या अकुशल मनांना आणखी प्रबळ बनवण्यासाठी. तर एक प्रकारचं खतपाणी मिळत असते, ज्यामुळे आमचा लोभ, मोह, द्वेष अधिक शक्तिमान बनत असतो. तर अशा ह्या 3 विषयामुळे आमचं जे काही वर्तमान जीवन आहे, ते दुःखी तर होतेच, पण भविष्यातही आम्ही दुःखाचे परिणाम भोगत असतो. आणि म्हणून ह्या अकुशल मनोवस्थांना नष्ट करणं खूपच अ, गरजेचं आहे. यामध्ये आपण बघू शकतो, की अ, अंगुलीमाल आहे, सम्राट अशोक आहेत. म्हणजे यांच्यामधला जो काही द्वेष होता, जो काही लोभ होता, मी सगळ्या राज्याचा अधिपती बनलो पाहिजे, नाही का? सगळ्या जम्बूद्वीपावर माझं राज्य असलं पाहिजे किंवा जेव्हा हा हिंसा करत असतो अंगुलीमाल,
तर जेव्हा तो कुशलाकडे परत जातो, जे काही त्याने पाप कर्म केलेलं असते, तर त्याच्यामुळे त्याला अ, किती म्हणजे वेदना सहन कराव्या लागतात. कारण कुणामुळे का होईना, पापकर्मासाठी आपण म्हणजे उत्तेजित होतो किंवा मंजुरी देतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण कर्म करायला जातो. मात्र त्या कर्माचे जे काही परिणाम असतात, तर ते दुसऱ्यांच्या सांगण्यामुळे त्याच्याकडे जात नाही. तर जो ती कृती करतो, त्यालाच ते भोगावे लागत असतात. तर याच्यामध्ये म्हणजे जर असं बघितलं की एक शिकारी असतो आणि तो शिकार करत असतो. शिकार करत असताना आणि त्याच्यावरच तो आपलं पोट भरत असतो आणि फॅमिली असते ती खूप आनंदामध्ये असते. परंतु एक दिवस काय होते, की तो शिकारी एकदा आपला तीर चालवतो आणि हरणीच्या ऐवजी त्या हरणीचं जे काही पाडस असते, जे पिल्लू असते, त्याला बाण लागतो आणि त्याच्यामध्ये तिचं जे काही बाळ असते, पिल्लू असते ते मरण पावते आणि मग तिथे हा जेव्हा जाऊन बघतो, तर ती हरणी त्याला रडताना दिसत असते. तर तिथे म्हणजे त्याला पण खूप मग वेदना होतात आणि दुःख होते ते दृश्य पाहून. कोणीही जर चांगला माणूस असेल, तर त्याला निश्चितच तिथे म्हणजे अ, वेदना होतील आणि तो माणूस असल्यामुळे त्यालाही तिथे वेदना होतात आणि तो ठरवतो, की आजपासून मी शिकार बंद करेल. परंतु तो जेव्हा हे ठरवतो, तर त्याच्या त्या परिवार असते, की त्या शिकारीमुळे तो आनंद घेत असतो, त्याचा परिवार. त्यांना मात्र याचं खूप वाईट वाटत असते आणि ते त्याला प्रोत्साहित करत असतात, की नाही हे काय आहे, तू शिकार करतो तर काय तू एकट्यासाठीच करतो का? ते तर तू आमच्यासाठीही करतो. मग तू जात का नाही? तू त्याचा पापाचा भागीदार तू एकटा थोडीच आहे. तुझ्यासोबत आम्हीही आहोत. पण ते त्या शिकाऱ्याला काही पटत नाही. तर मग तो काय करतो, की तो दुसऱ्या दिवशी शिकारीला न जाता तो घरी थांबतो आणि तो कारण सांगतो, की आज माझं डोकं दुखत आहे आणि मला खूप त्रास होत आहे. मला त्याच्या वेदना होत आहे. तर आता ह्या माझ्या वेदना कोण वाटून घेऊ शकते? तर त्याच्या परिवारातलं कोणीही ह्या वेदना वाटून घेऊ शकत नाही. हे आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण पापकर्म करतो ते खूप जागृतीपूर्ण आपण म्हणजे करायला जागृतीपूर्ण आपण ते करायला पाहिजे. कारण जे आपण चांगलं कर्म करू, तर आपल्या जीवनामध्ये आनंद येईल, सुख येईल. अ, आपलं जीवन मैत्री करुणेने भरेल. परंतु जर आपण अकुशल कर्म करू, लोभ, मोह, द्वेषाचं जर कर्म करू, तर निश्चितच आपलं जीवन दुःखमय बनते. तर अशीच एक म्हणजे कथा आलेली आहे अलीकडे. त्याचा एक म्हणजे काय पिक्चर पण आलेला आहे, परंतु एकच भाग त्याचा आलेला आहे. YouTubeवर अवेलेबल आहे. तर मिलरेपाची ही एक गोष्ट मी सांगणार आहे आणि ह्या गोष्टीतून म्हणजे पाप कर्म कसं चांगल्या माणसाला अ, म्हणजे कुशलतेकडे त्याचं जीवन कसं म्हणजे अस्थिर करून टाकत असते आणि तो चांगल्या मार्गावर आरूढ झाल्यावर तो एक दुसऱ्यांचा कसा गुरु बनत असतो, तर हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या सगळ्यांना काही लोकांना माहीत असेल ही स्टोरी. तर तिबेटमध्ये या मिलरेपाचा म्हणजे जन्म होतो. अतिशय सुखवस्तू घराण्यामध्ये त्याचा जन्म होतो आणि त्याला आई-वडील, खूप मोठा परिवार असतो. काका-काकू, काकांची मुलं आणि याला सुद्धा एक बहीण असते. अशा प्रकारे एक आनंदी सुखवस्तू ज्याला आपण कुटुंब म्हणतो, अशा प्रकारचं हे कुटुंब असते. आणि मध्येच अ, मिलरेपाच्या वडिलांचा व्यवसाय सुद्धा असतो आणि ते एक सुखवस्तू म्हटले म्हणजेच एक प्रकारे म्हणजे काय म्हणतात त्याला व्यापारी असतात आणि त्याच्यामुळे पैशाची काही कमतरता नसते. अ, तर काही वर्षांनी जवळपास तो 13-14 वर्षाचा असेल, त्याचे वडील मरतात आणि वडील मरत असल्यामुळे आपल्याला माहीत आहे, की जो तो कालखंड आहे, तो अ, म्हणजे खूप हजार वर्ष आधीचा आहे.
आणि त्या काळामध्ये कबिल्याने राहण्याची व्यवस्था होती आणि लोक म्हणजे समूहाने म्हणजे कुटुंब खूप जास्त लोकांचं कुटुंब राहत होतं आणि निश्चितच त्याचे वडील मेल्यामुळे जो काही म्हणजे वारसा आहे तो त्यांच्या आईकडे न जाता मिलरेपाच्या तो त्याच्या काकाकडे जातो आणि त्याचे काकाकडे मिलरेपा, त्याची बहीण आणि आईचं भरण-पोषण करण्याची म्हणजे जबाबदारी येते आणि त्याची सगळी जी काही प्रॉपर्टी असते ती त्याचा काका सांभाळत असतो. तर हा काका ते सर्व त्याची संपत्ती हडप करतो आणि त्यांना काय करतो एक प्रकारे इथे काय झालं असेल, की लोभ निर्माण झाला ना ती प्रॉपर्टी पाहून, की अरे यांना आपण आता नोकराप्रमाणे वागवून घेतलं पाहिजे आणि यांची जी प्रॉपर्टी आहे ही आपल्या आपल्या कामी येईल याच्यावर आपण मोजमजा केली पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांच्या डोक्यात ते येतं आणि ते लोक त्याची ती प्रॉपर्टी त्यांना ते काही वापस देत नाही आणि नोकराप्रमाणे ते त्यांना राबवून घेत असतात. तर याला त्याचा एक प्रकारे गुस्सा असतो. मी म्हटलं नाही का, एक शांत द्वेष असतो, थंड द्वेष असतो. तर हा थंड द्वेष इथे काम करत असतो. आई-बहीण सुद्धा ते सहन करत असते. परंतु मग आईला एक दिवस असं वाटते, की हे खूप होत आहे. तर ती ते नेहमी बिनरेपाच्या मागे लागत असते, की तू ते त्यांना माग. पण त्याची हिंमत होत नाही आणि एक दिवस मग त्याची आई त्याला म्हणते, की "तू त्यांना माग, तू काहीही कर. तू एखादी म्हणजे जे तिबेटमध्ये त्या पिरियडमध्ये जे काही तंत्रयान आहे, तंत्रयानाच्या ज्या काही विद्या आहेत, त्या शिक आणि त्याच्यातून तू असं काहीतरी चेटूक कर, हे कर. परंतु तू मात्र आपली संपत्ती वापस घे." तर त्याच्यामुळे काय होते, की तो मग आईच्या सांगण्याप्रमाणे तो शिकण्यासाठी जातो आणि ते शिकून त्याच्यामध्ये पारंगत होऊन तो वापस येतो आणि वापस जेव्हा येतो, तेव्हा मग हां, वापस जाण्याआधी त्यांच्याकडे काही थोडी शेती असते. तर ते शेती विकून ती ते विद्या शिकण्यासाठी जो काही पैसा खर्च येणार असतो, त्या खर्चाची ती पूर्तता आई करत असते आणि अशा तऱ्हेने तो ती तंत्रविद्या शिकायला जाते. त्याच्यामध्ये तो पारंगत होतो, वापस येतो आणि मग त्याला असं वाटते, की आता म्हणजे मला त्या गोष्टीचा आता उपयोग केला पाहिजे. माझी प्रॉपर्टी मी वापस मिळवली पाहिजे. आणि तो मग एका संधीच्या म्हणजे शोधामध्ये असतो. आवाज तो एका संधीच्या शोधामध्ये असतो आणि ती संधी त्याला मग लवकरच चालून पण येते, की त्याच्या काकाच्या मुलाचं लग्न असते. त्या लग्नानिमित्ताने सगळे कुटुंबीय, पाहुणे एकत्र आलेले असतात आणि तो एक समारंभ असतो आणि आपल्याला माहीत आहे, की समारंभ म्हटला, की जवळपास 5-50 लोकं म्हणजे 50-100 च्या जवळपास लोकं असतात आणि मग हा मिलरेपा जो काय त्या संधीचा फायदा घेतो आणि त्या दिवशी तो असं म्हटलं गेलेलं आहे, की तो गारांचा वर्षाव करतो. विजेंचा कडकडाट आणि गारांचा तो वर्षाव करतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा वर्षाव करतो आणि त्याच्यामध्ये त्या गारांच्या माऱ्याने अनेक अनेक लोकं मृत्युमुखी पडतात. म्हणजे अक्षरशः जे कुटुंब असते ते पूर्ण उद्ध्वस्त होते. त्याच्यासोबतच आलेले पाहुणे-राहुणे गावातले हे सगळे लोक मृत्युमुखी पडतात आणि एक प्रकारचा जो काही असंतोष आहे, तो या मिलारेपाबद्दल त्या गावामध्ये पसरतो आणि त्याचे एक प्रकारचे गाव एक प्रकारचं शत्रू बनते आणि मग याला आपलं जीव वाचवणं कठीण जाते. हा मग आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे जात असतो आणि मग तो पहाडामध्ये आपल्याला माहीत आहे तिबेटमध्ये अनेक असे पहाड आहेत. तर त्या पहाडामध्ये मग तो एका विहारामध्ये जातो. एक भिक्षू त्याला सुरक्षितता देतो. परंतु तिथे तो सुरक्षित असताना
पूजा पाठ करत असतानाही तो काही शांत राहत नाही. कारण त्याला सुद्धा एक त्याचं जे काही अंतर्मन असते माहीत आहे ना, की आपल्याला माहीत आहे आपण काही लोक धम्म शिकतो. आपल्याला माहीत आहे, की आपलं अंतर्मन शुद्ध असते. परंतु संस्कारामुळे आपल्यामध्ये त्याची काय करतात अकुशलाची फूट चढलेली असतात. त्याच्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही. पण जेव्हा का आपण असं ते अघोरी कृत्य करतो, तेव्हा मात्र मग आपल्याला जे आहे त्याची जाणीव होत असते. आणि ते पश्चात्तापाने तो इतका म्हणजे दग्ध झालेला असतो, की त्याला वारंवार वाटते, की मी आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आणि त्याचं कशातच मन लागत नाही. तो म्हणजे अगदी म्हणजे एक प्रकारे तिथे म्हटलेलं आहे ना, की पापकर्म हे विषासारखं आहे. तर विष हे माणसाला जसं म्हणजे बेहोशीत नेते, हळू त्याचे जे काही अवयव आहेत, ते निर्जीव करते. तशासारखा तो निर्जीवपणे पडलेला असतो. त्याच्या विहारामध्ये गाथा-पठण चालत असतात, कामं चालत असतात, जे काही विद्यार्थी राहतात, तर त्याचं कुठेच तिथे लक्ष नाही. एक प्रकारे तो अशांत, अस्थिर, सैरभैर झालेला असतो आणि तो पडलेला असतो. जेव्हा कोणी त्याला विचारलं, "जेवण कर," जेवण करतो. कोणी विचारलं, "भांडी घासायची," तर भांडी घासून घेतो. अशासारखं आहे. परंतु त्याचं कशातच लक्ष लागत नाही आणि मग त्याची ही अशी परिस्थिती बघून बघा, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याची आई-बहीण सुद्धा त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही आणि मग त्याचा एक तिथला जो काही साथीदार असतो त्या विहारातला, तो त्याला सांगतो, की "तुला ह्याच्यातून जर काही मुक्ती हवी असेल, या पापकर्मापासून तुला जर तर तू एखाद्या चांगल्या गुरुकडे जा आणि तिथे तू सत्याचं ज्ञान, बुद्ध धम्माचं ज्ञान तू घे. तरच तुला म्हणजे ह्याच्यातून म्हणजे मुक्तता मिळेल." आणि मग तो त्याच्या शोधामध्ये जातो. आणि शोधामध्ये जात असताना त्याला तो गुरु सुद्धा मिळतो आणि जेव्हा तो गुरु मिळतो, तर तो गुरुला सुद्धा माहीत होते, की याने हे अकुशल कर्म केलेलं आहे. ह्याच्या द्वेषाचा पारा इथपर्यंत पोहोचलेला आहे. दुसऱ्याला हिंसेपर्यंत गेलेला आहे आणि याने हिंसा केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला असं वाटते, की अशा जर माणसाला मी जर धम्म दिला, तर हा काय करेल आणि काही नाही. कारण इथे तुमचा विश्वास तुमच्यावर कोणी ठेवत नाही. जर तुम्ही अकुशल कर्म केलं, जर तुम्ही पाप कर्म केलं, तर तुमचे जवळचे सुद्धा, मित्र सुद्धा मगाशी शांतीदेवनी म्हटल्याप्रमाणे तुमचे मित्र सुद्धा उदास राहतात. म्हणजे ते तुमच्या पापकर्मात ते सहभागी होत नाही किंवा ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तर अशा प्रकारे तो गुरु त्याच्याकडून म्हणजे इतके कष्ट, इतक्या यातना म्हणजे करतो, की त्याची एक प्रकारे म्हणजे तो बघत असतो, की याची सहनशीलता कुठपर्यंत आहे. तो त्याला मारतो, तो त्याला बोलतो, तो त्याला संपूर्ण दिवसभर शेत वखरायला लावतो. तो त्याला रात्रभर मारून थंडीत ठेवतो. तो त्याला घर बनवायला लावतो. तो त्याला अनेक प्रकारचे घर बनवायला लावतो. त्याला रोज ते तोडायला सांगतो. तो त्याला आज एक कोण्याचं एक मजलीचं बनवलं तर दुसऱ्या दिवशी तो 2 मजलीचं सांगतो. तिसऱ्या दिवशी त्याला तोडून 4 मजलीचं सांगतो. आणि अशा प्रकारे तो त्याचा जो काही द्वेषाचा पारा कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यामध्ये किती सहनशीलता याला तो जाचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक दिवस म्हणजे असाही येतो, की हा एवढं सगळं करून सुद्धा याला असं वाटत असते, की मी प्रामाणिकपणे तो करत असतो. कारण त्याला प्रामाणिकपणे त्याचा पश्चात्ताप झालेला असतो. प्रामाणिकपणे त्या पापकर्मापासून त्याला म्हणजे बाजूला व्हायचं असते किंवा मुक्त व्हायचं असते त्या पापकर्मातून प्रामाणिकपणे आणि म्हणून ते तो प्राणपणाने तेवढे दुःख, तेवढ्या कष्ट, तेवढ्या यातना तो सहन करतो. हां, तरी सुद्धा त्याला तो एकही सांगत नाही. परंतु निश्चितच असं म्हणतात, की एक दिवस असा असतो, जर तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील, नाही का? आपण जेव्हा बघतो, आपल्या संघाच्या माध्यमातून सुद्धा बघतो, नाही का? आपण शरणगम आणि या स्तरावर जेव्हा कार्य करतो सांस्कृतिक, तात्कालिक, तर इथे बघत असतो, की आपले प्रयत्न आपण त्याचे एफर्ट लावत असतो, नाही का? मला परिणामकारक शरणगमनाकडे जायचं आहे. मला
सत्यतेच्या शरणगमनाकडे जायचं आहे. तर आपण जेव्हा असं बघतो तेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागतो. तसंच तो सुद्धा त्याला असं विश्वास असतो, की एक ना एक दिवस मी हे मिळवेलच आणि म्हणून तो हे सगळं म्हणजे सहन करत असतो. आणि एक दिवस अ, त्याचा जो काही अनेक याच्यामध्ये गोष्टी आहेत. तुम्ही आता ते पिक्चरमध्ये पण पाहू शकता. आणि काही भाग म्हणजे YouTubeवर पण अवेलेबल असतात पुस्तकाच्या माध्यमातून पण. तर एक दिवस तो मग टीचर त्याचा जो काही मारपा नावाचा गुरु आहे, तो त्याला शिकवतो आणि ते शिकवल्याच्या नंतर अ, तो ध्यान करायला लागतो आणि ध्यान करत असताना तो अशा प्रकारच्या म्हणजे मानसिक अवस्थेमध्ये जातो, की याच्यामध्ये जातो, चिंतनामध्ये जातो. अशा उच्च मानसिक अवस्थेमध्ये तो जातो आणि त्याला त्या काही गोष्टी समजतात आणि मग तो जेव्हा संपर्काच्या माध्यमातून आपल्या गुरुशी जेव्हा तो बोलतो, तेव्हा त्या गुरुला सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीबद्दल म्हणजे अ, माहीत नसते. आणि मग त्याला तो म्हणते, की "हे तुला कोणी सांगितलं? हे तर तुला मी नाही सांगितलं." तर मग तो म्हणतो, की "हां, मला ध्यानामध्ये या गोष्टींबद्दल मला माहीत झालेलं आहे. या सत्यज्ञानाबद्दल मला माहीत झालेलं आहे." आणि मग तो गुरु जो आहे, तो गुरु त्यांना मग अ, आपल्या त्यांच्या गुरुकडे मार्पाचा जो काही गुरु असतो त्यांच्याकडे घेऊन असतो आणि तो भारतामध्ये आणि हे तिघही जेव्हा भारतामध्ये येतात आणि तेव्हा त्या गुरुला माहीत होते, मार्पाचे गुरुला जेव्हा हे माहीत होते, तेव्हा की हे तो म्हणतो की मार्पाला, की तो जो काही तिलोपा, नरोपा कोणीतरी असतो तो. तर त्याला जेव्हा असं वाटते, की मी तर हे तुला नाही सांगितलं. तेव्हा तो की "नाही, हे मला नाही तुम्ही सांगितलं. मला हे मिलरेपानी मला सांगितलं, की त्याला ही गोष्ट माहीत झाली आहे. तुम्ही मला ह्या गोष्टी शिकवल्या नाहीत म्हणून." आणि म्हणून मग तो त्या गुरुला ते समजते आणि तो गुरु मिल त्याच्या मार्पाचा जो काही गुरु आहे, तो त्या मिलरेपाला वंदन करतो. तर माणूस अशा तऱ्हेने आपल्यामध्ये जेव्हा मैत्री, करुणा, अ, प्रज्ञा विकसित करतो, नाही का? सहनशीलता विकसित करतो, तेव्हा त्याला त्याचे गुरु सुद्धा म्हणजे त्याला वंदन करत असतात. तर निश्चितच भगिनींनो, या हे जे काही म्हणजे अ, अकुशल जे काही आपण बघितलेलं आहे विष, तर हे निश्चितच आपल्यासाठी खूपच म्हणजे ते काय आहे आपलं जीवन अग दुःखात टाकणारं आहे. हे सुखाकडे नेणारं नाही आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या मनाला नेहमी आपण कुशलतेकडे वळवलं पाहिजे. आपण अ, आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म केली पाहिजे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या ब्रह्मविहारामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे आचार्य शांतीदेव म्हणतात, की काहीही करून मनाच्या सुख शांतीसाठी, मनाला स्थिर ठेवण्यासाठी आपण काय केली पाहिजे, आपली सहनशीलता नेहमी वाढवली पाहिजे. कारण लोभ, मोह, द्वेष ह्या अकुशल मानसिक अवस्थेतून इच्छापूर्ती तर होतच नाही. जे काही आपण म्हणतो, की ह्याच्याने माझी इच्छा होईल, त्या त्या गोष्टीने माझी द्वेषाने मी त्याला मारलं तर माझी इच्छा पूर्ती होईल, माझं समाधान होईल. पण ते काही होत नाही. उलट जे काही आपण पुण्यकर्म केलेलं असते, मग ते भलेही खूप थोडं असेल, तरी ते क्षणामध्ये काय होते, नष्ट होते. आणि म्हणून आपण आपल्या ह्या जीवनामध्ये ह्या 3 विषयांना नेहमी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या तऱ्हेने महाधन जो व्यापारी असतो, तो जाणत असतो, की हे दरोडेखोर हे दबा धरून बसलेले आहेत.
ते माझ्यावर हल्ला करणार आहेत आणि त्याचा हल्ला होण्यापूर्वीच त्या अकुशल मानसिकतेमध्ये जाण्यापूर्वीच तो जागृततेमुळे तो काय करतो, की तो आपल्या मनाला अकुशलतेकडे न जाऊ देता तो कुशलतेकडे वळवतो. म्हणजे तो आपलं जे जीवन आहे, तो सुरक्षिततेने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तर या कथेतून हे सांगण्याचा मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे म्हणजे प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आपणा सर्वांचं पुण्यानुमोदन. जय भीम, नमो बुद्धाय.